नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर ज्यांनी घरकुल योजनेमध्ये फॉर्म भरलेला होता, अर्ज केला होता, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। एक नवीन यादी 2025 मध्ये आलेली आहे। त्या यादीमध्ये तुमचं नाव कशाप्रकारे चेक करू शकता, तर हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील। तर सर्वप्रथम ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची वेबसाईट आहे। त्या वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला 3 छोट्या लाईन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली आवाज सॉफ्ट जो 2 नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा परत एक ऑप्शन आलेले आहेत, त्याच्यामध्ये रिपोर्ट जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदम शेवटला यायचं आहे, सोशल ऑडिट रिपोर्ट्स त्याच्यावरती क्लिक करायचं। बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुमची संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे। याच्यामध्ये तुमचं स्टेट, त्याच्यानंतर तुमचा जिल्हा, त्याच्यानंतर तुमचं गाव, त्याच्यानंतर तुमचा ग्रामपंचायत, हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा एक भरायचा आहे। एक छोटा कॅप्चा येईल, तो भरून सबमिट करायचा आहे। तर हे मी सगळं भरून घेतो। कॅप्चा भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे बघा 2 ऑप्शन येतील, डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड PDF। तर डाउनलोड PDF वरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सेक्शन डेट म्हणून एक ऑप्शन देतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल तुमचं सेक्शन कधी झालेलं आहे। 28/1/2025 म्हणजे जानेवारी महिन्यात 28 तारखेला, 30/1/2025, 30/1/2025। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव बघू शकता। धन्यवाद। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। धन्यवाद।